इकडे राज्यामध्ये जुलै महिन्यामध्ये सर्वदूर दमदार पाऊस झाला। 24 जुलैच्या अखेर सरासरीपेक्षा 32% जास्त पावसाची नोंद झालेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। जून अखेर कमी पाऊस झालेल्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुखावलाय। हिंगोली, नंदुरबार आणि अमरावतीमध्ये मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय। राज्यामध्ये 1 जून ते 24 जुलै या काळामध्ये सरासरी 458 मिलीमीटर पाऊस पडतो। यंदा 32% जास्त म्हणजे 607 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। यंदा उत्तर महाराष्ट्रामधील 3 जिल्हे वगळता मध्य महाराष्ट्रामध्ये जूनपासूनच पावसानं साथ दिलेली आहे। मराठवाड्यामध्ये हिंगोलीचा अपवाद वगळता यंदाच्या पावसाळ्यामध्ये दमदार सरी बरसलेल्या आहेत। विदर्भामध्ये जुलैच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये झालेल्या दमदार पावसानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।